हॅलो स्टुडंट, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, सपनाज होमस्कूलिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही 7th स्टँडर्ड इंग्लिशची पोएम आहे, ही आता आपण इथे शिकणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. 6वीतनं तुम्ही 7वीत आलात आणि तुम्हाला माहिती का गंमत, या टायटल काय, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. स्मॉल वर्ल्ड म्हणजे छोटंसं जग. आता हे छोटंसं जग किती मोठी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कितीतरी देश, त्याच्या कितीतरी लोक, आणि तरीसुद्धा कवींनी म्हटलं इट्स अ स्मॉल वर्ल्ड, हे छोटंसं जग आहे. हे का म्हटलंय माहिती का, याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला खूप छान छान चित्र दिलीत बघा. तर इथे जे रॉबर्ट एम शर्मन आणि रॉबर्ट बी शर्मन आहे ना, त्यांनी छान सांगितलेलं आपल्या उदाहरणाच्या साहाय्यानं की का हे जग छोटंसं आहे. त्या अगोदर आपण ही कविता म्हणायला घेऊयात. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. It's a small world after all. It's small world after all. It's small world after all. It's a small, small world. There is just one moon and one golden sun. And a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. Small world after all. It's small world after all. It's small, small world. आता कोणाला कळालं असेल, कोणाला नसेल कळालं तरी पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं बघा. इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे काय, हिची फ्रेज, त्याचा अर्थ काय की समटाईम्स यू मीट द सेम पीपल इन अन अनएक्सपेक्टेड प्लेस. म्हणजे तुम्ही एकाच माणसाला अनोळखी ठिकाणी भेटता, फाइंड आउट दॅट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो. आणि तुम्हाला माहिती असणाऱ्या लोकांना सुद्धा ती लोकं माहिती आहेत. द वर्ड्स इट्स अ स्मॉल वर्ल्ड आर यूज टू शो युअर सरप्राईज. म्हणजे हा जो इट्स अ स्मॉल वर्ल्ड हा शब्द आहे ना, ही फ्रेज आहे ना, आश्चर्य दर्शवण्यासाठी वापरतात. On such an occasion, in this poem, the words are used to tell us that all human beings are alike. म्हणजे आपल्या भावना, आपले इमोशन्स, आपले सगळे मनातले सगळे विचार हे सगळे सारख्याच प्रकारचे असतात. भले कोणी आफ्रिकन असो, कोणी स्पॅनिश असो, कोणी फ्रेंच माणूस असो, नाही तर भारतीय माणूस असो. आता ते कसं म्हटलंय बघा, आपण अर्थ समजून घेऊयात. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे अख्ख्या जगात हसू आहे का, म्हणजे प्रत्येक माणसाला हसता येतं. आनंदाच्या प्रसंगी काही जोक झाला किंवा काही छान वाटलं तर प्रत्येक माणसाला हसता येतं की नाही. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, आणि या जगामध्ये अश्रूसुद्धा आहेत बरं का. प्रत्येक माणूस, काही खूप दुःख झालं, जवळची व्यक्तीला गमावलं किंवा खूप काहीतरी भयानक झालं की त्याला रडायला येतंच त्या व्यक्तीला. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. आणि हो, कितीही निराशाजनक परिस्थिती असली, कितीही दुःख झालं, काही झालं तरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आशा आहे, होप्स आहे की तो प्रत्येकजण म्हणतो की हां, नक्की पुढे जाऊन काहीतरी चांगलं होईल, वाईट घडलं तर नक्की आपल्याला चांगला काहीतरी मार्ग दिसेल. म्हणजे या जगामध्ये आशा आहे, होप्स आहे. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स, आणि त्याचसोबत जगात भीती पण आहे. आपल्याला किती भीती वाटली ना, विमान दुर्घटना झाली, अरे बापरे, पुढे पूल कोसळला, अरे बापरे, किंवा आणखीन काही भयानक होऊ शकतं का, युद्ध होऊ शकतं का, चोरी होऊ शकते का, किती गोष्टींची भीती असते आपल्याला. अगदी अभ्यास नाही झाला तर टीचर ओरडतील का, स्पेलिंग पाठ नाही चालले तर काय करायचं, अशा अनेक भीती प्रत्येक व्यक्तीला जाणवत असतात. म्हणजे या जगात ते म्हणतायत की वर्ल्ड ऑफ फिअर्स, या जगामध्ये हसू आहे, या जगात अश्रू आहे, या जगात आशा आहे, या जगामध्ये भीती आहे. देअर सो मच दॅट वी शेअर, आणि इतकं काय काय आहे ना आपण जे शेअर करू शकतो, वाटू शकतो. अगदी नैसर्गिक साधन संपत्ती असो, हा सूर्यप्रकाश असो, किती गोष्टी आपण शेअर करू शकतो. दॅट इट इज टाईम वी आर अवेअर. आणि हे आपल्या सगळ्यांना कळालं पाहिजे की आपण खूप गोष्टी शेअर करू शकतो, एकमेकांना देऊ शकतो, वाटू शकतो. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. कारण हे जग काय, हे छोटंसं आहे. हे जग वाटतं ना तुम्हाला खूप मोठं आहे, नाही आहे तसं, हे खूप छोटं जग आहे. ते या अर्थी की आपल्याला अनेक लोक अनेक ठिकाणी भेटतात. एकच माणूस आपला, अरे तुला माहिती आहे पुण्यातली आत्या माझी, अरे बापरे, ओके, तू इथे कसं काय, अरे नाही मी माझ्या मित्राला भेटेल. कोण मित्र, हा अमुक अमुक मित्र, अरे मी पण ओळखतो त्याला. असं होतं ना आपलं, मग असं वाटायला लागतं अरे जग किती छोटं आहे. या अर्थानं कविता म्हणतात. त्यामुळे त्यांनी ती फ्रेज खूप अशी ठळकपणे वापरली की इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, स्मॉल स्मॉल वर्ल्ड. ते तुम्हाला असं डोक्यात इम्पॅक्ट देतोय कवी की अरे मी का स्मॉल वर्ल्ड म्हणतोय याला.
देअर इज जस्ट वन मून, कारण या जगात आहे ना एकच चंद्र आहे अँड वन गोल्डन सन, आणि सोनेरी सूर्य एकच आहे. अँड अ स्माइल मीन्स, आणि जेव्हा तुम्ही हसता ना एखाद्या माणसाबरोबर, फ्रेंडशिप टू एव्हरीवन. ज्याला भाषा येत नाही ना तुमची, त्या माणसावर हसून बघा एकदा. त्या प्रत्येकाला वाटेल की अरे याने माझ्याशी मैत्रीपूर्वक स्माइल दिलंय. दो द माउंटन्स डिवाइड, जरी ना या पर्वतांनी आपल्याला वेगळं केलंय. दो द अँड द ओशन्स आर वाईड, आणि हे समुद्र आहेत ना, आपण म्हणतो ना किती मोठा समुद्र आहे, आणि त्यांनी आपल्याला आपल्या भूभाग वेगळे केलेत, लोक वेगळी केलीत, पण तरी सुद्धा इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. तरी सुद्धा हे जग कसं आहे, छोटंसं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. त्यामुळे त्यांनी अधिक 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 ही फ्रेज इतकी जोरकसपणे, इतकी वारंवार वापरली आहे आपल्याला सांगण्यासाठी, आपल्याला कळवण्यासाठी की हे जग छोटं आहे. कारण या जगामध्ये सगळ्या भावना सारख्या आहेत. या जगातली माणसं कुठे ना कुठे आपल्या ओळखीची निघतात. त्यामुळे हे जग कसं आहे, छोटं आहे. रिचर्ड एम शेरमन आणि रॉबर्ट बी शेरमन यांनी म्हटलंय. आणखीन एक, इट्स अ स्मॉल वर्ल्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग, आणि हे खूप जगप्रसिद्ध सॉन्ग आहे. ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेज, आणि अनेक भाषांमध्ये हे सॉन्ग अनुवादित केलंय. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ द सेम टायटल इन डिझनीलँड. डिझनीलँड माहिती का तुम्हाला, आवडतं का डिझनीलँड? तर डिझनीलँडमध्ये सुद्धा हे सॉन्ग तिथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो हा व्हिडिओ इथे संपला. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.